पंतप्रधान मोदी हे सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर आहेत आणि यापैकी महत्वाचा देश म्हणजे नॉर्वे. आता नॉर्वेमध्ये पंतप्रधानांसोबत एक घटना घडली आणि ती घटना म्हणजे ज्यावेळी दोन्ही देशांची चर्चा झाली आणि त्यानंतर जे जॉईंट स्टेटमेंट देण्यात आलं, त्या जॉईंट स्टेटमेंट नंतर पंतप्रधान मोदी हे ऑडिटोरियमच्या बाहेर पडत होते. पंतप्रधान मोदी हे ऑडिटोरियमच्या बाहेर पडत असताना हेलिलिंग नावाच्या नॉर्वेमधल्या एका महिला पत्रकारानं तुम्ही जगातल्या सगळ्या स्वातंत्र्य माध्यम असलेल्या नॉर्वेच्या पत्रकारांच्या प्रश्नांचा सामना का करत नाही असा प्रश्न विचारला. आता हेलिलिंग यांच्या प्रश्नाला इग्नोर करत नरेंद्र मोदी ऑडिटोरियमच्या बाहेर पडले आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि मोदी असे बाहेर पडले त्याची चर्चा भारतातच नाही तर जगभरात होताना दिसते. म्हणजे मोदींनी त्यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात एकदाही पत्रकार परिषद का घेतली नाही हा प्रश्न सध्या भारतात विचारला जातोय आणि यावरून विरोधी पक्ष सुद्धा त्यांना टार्गेट करताना दिसतोय. म्हणजे विरोधी पक्षांनी सुद्धा पंतप्रधानांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं का दिली नाहीत किंवा त्यांनी पत्रकारांचा सामना आजपर्यंत का केला नाही हा प्रश्न विचारलाय. सोबतच सामान्य जनता सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, म्हणजे युट्यूब, ट्विटर किंवा फेसबुकच्या माध्यमातून असेल, या सगळ्या माध्यमांवरून पंतप्रधान मोदी मीडियाला का घाबरतात किंवा पंतप्रधान मोदी हे मीडियाचा सामना का करत नाहीत हा प्रश्न विचारला. त्यामुळेच पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत एकही पत्रकार परिषद का घेतली नाही याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत. सोबतच पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घ्यावी असं लोकांना का वाटतं किंवा लोकशाहीमध्ये पंतप्रधानांनी पत्रकारांच्या प्रश्नाचा सामना करणं याला काय महत्व आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करणार आहेत. सोबतच हेलिलिंग यांनी त्यांच्या प्रश्नामध्ये वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स या इंडेक्सचं मेन्शन केलं. आता हा इंडेक्स नेमका काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर मोदी पत्रकारांना घाबरतात असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यातला महत्वाचा देश म्हणजे नॉर्वे. आता पंतप्रधान त्या देशाच्या भेटीवर गेले आणि त्यांनी तिथं तिथल्या पंतप्रधानांसोबत चर्चा केली आणि एक जॉईंट स्टेटमेंट, म्हणजे जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेनुसार एक जॉईंट स्टेटमेंट साईन केलं गेलं आणि मीडिया समोर या जॉईंट स्टेटमेंट मधले मुद्दे दोन्ही पंतप्रधानांनी मांडले आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑडिटोरियम मधून बाहेर जायला निघाले. आता पंतप्रधान मोदी हे बाहेर जात असताना तिथल्या एका महिला पत्रकारानं, ज्यांचं नाव हेलिलिंग आहे, या महिला पत्रकारानं पंतप्रधान मोदींना तुम्ही आमच्या मीडियाचा, म्हणजे जगातल्या सगळ्यात स्वातंत्र्य मीडिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या नॉर्वेच्या मीडियाच्या प्रश्नांचा सामना का करत नाहीत असा सवाल विचारला आणि नरेंद्र मोदी तसेच बाहेर पडले. म्हणजे हेलिलिंग यांच्या प्रश्नाला त्यांनी इग्नोर केलं किंवा उत्तर देणं टाळलं आणि ते बाहेर गेले आणि गाडीत बसून निघून गेले. आता हेलिलिंग यांनी विचारलेल्या प्रश्नाचा आणि या सगळ्या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आणि तो सोशल मीडियावर ट्रेंडिंगला गेला आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतातले जे समाज माध्यमातली लोक आहेत किंवा बीजेपीशी संबंधित लोक आहेत किंवा बीजेपीची जी ट्रोल आर्मी आहे या सगळ्यांनी हेलिलिंग या पाकिस्तानच्या किंवा चीनच्या एजंट आहेत असं म्हणायला सुरुवात केली आणि त्या दाखले त्यांनी ट्विटरवर त्यांच्या काही पोस्ट नाहीयेत वगैरे वगैरे गोष्टी सांगायला सुरुवात केली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांच्या प्रश्नाचं उत्तर का दिलं नाही हा प्रश्न व्हॅलिड ठरतो. यासोबतच मोदींच्या कार्यक्रमामध्ये किंवा जो प्रोग्राम ठरला होता त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देणार नाहीत असं प्रोटोकॉल नुसार ठरलं होतं. त्यामुळं पंतप्रधानांनी मीडियाच्या प्रश्नाला उत्तर दिली नाही आणि ते तिथून निघून गेले असं भाजपच्या समर्थकांचं म्हणणं आहे. पण जे नॉर्वेचे पंतप्रधान आहेत जॉनस गर स्टोर हे पंतप्रधान मोदींसोबत बाहेर पडले. त्यांनी मोदींना कारमध्ये बसवलं आणि त्यांनी परत ऑडिटोरियम मध्ये येऊन मीडियाच्या प्रश्नाची उत्तरं दिली आणि मीडियानं त्यांना अतिशय कठीण प्रश्न सुद्धा विचारले. मग यानंतर प्रश्न असा उपस्थित होतो की मोदींनी पत्रकारांचे प्रश्न का टाळले किंवा जर नॉर्वेचे पंतप्रधान हे पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतात तर नरेंद्र मोदींनी पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तरं का टाळली हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. त्यामुळं भारतातले विरोधी पक्ष आणि सोशल मीडियावरची सामान्य जनता सुद्धा मोदींनी त्यांच्या 12 ते 13 वर्षाच्या कारभारामध्ये
एक सुद्धा पत्रकार परिषद का घेतली नाही? म्हणजे मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना का घाबरतात किंवा का टाळतात, हा प्रश्न उपस्थित केला. आणि विरोधी पक्षांचा आणि सर्वसामान्य जनतेचा हा प्रश्न अतिशय व्हॅलिड आहे असं मला वाटतं. ते का? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याच्या आधी मनमोहन सिंग हे आपले पंतप्रधान होते आणि मनमोहन सिंग हे मौन राहतात याबद्दल भाजपची लोक आणि खुद्द नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांच्यावर टीका केली होती. आणि अनेक भाजपच्या नेत्यांनी मनमोहन सिंगांना मनमोहन सिंग असं म्हटलं होतं किंवा ते रिमोट कंट्रोलवर चालतात वगैरे गोष्टी त्यांच्याबद्दल अनेकदा बोलल्या गेल्या होत्या. या मनमोहन सिंगांनी सुद्धा त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 117 पत्रकार परिषदा घेतल्या. आणि यातली आणखी एक विशेष बाब म्हणजे मनमोहन सिंगांचा कार्यकाळ संपत असताना त्यांनी जी शेवटची पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेत सुद्धा त्यांनी सगळ्या मीडियाला बोलवलं आणि त्यांनी 62 प्रश्नांची उत्तरं दिली आणि आपण जनतेला कसे उत्तरदायी आहेत हे दाखवून दिलं. आता तुमच्यापैकी अनेक जणांना असं वाटत असेल की मनमोहन सिंगांनी घेतल्या असतील पत्रकार परिषदा किंवा त्यांनी दिली असतील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं. मोदीजींनी जर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली नाही तर एवढं काय बिघडलं? म्हणजे पत्रकार परिषद घ्यावं असं कुठं काय कायदा थोडीच आहे. तुमचं म्हणणं जरी बरोबर असलं तरीही पत्रकार परिषदा घेणं हे सुदृढ लोकशाहीमध्ये अतिशय गरजेचं असतं. आणि ते का हेच आपण समजून घेऊ. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्यासाठी आपल्याला लोकशाही व्यवस्था नेमकी कशी चालते हे समजून घ्यावं लागेल. तर लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण लोकांना निवडून देतो, म्हणजे आपले प्रतिनिधी म्हणून आपण त्यांना संसदेत पाठवतो आणि ते आपल्या वतीनं कारभार बघत असतात. म्हणजे आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो, आपण राजा निवडून देत नाही. आणि त्यामुळं आपण निवडून दिलेले प्रतिनिधी हे कशा प्रकारे कारभार करतात याबद्दल प्रश्न विचारण्याची आपल्याला मुभा असते किंवा आपला तो अधिकार असतो. आणि त्यामुळं आपले प्रतिनिधी कशा प्रकारे कारभार करतात किंवा त्यांनी कारभारामध्ये काही घोळ घातलेत का याबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार हा सामान्य जनतेला आहे. म्हणजे ज्या प्रकारे सर्वसामान्य जनता कारभार करण्यासाठी आपले काही प्रतिनिधी निवडून देते आणि ते आमदार, खासदार, पंतप्रधान, मुख्यमंत्री हे आपल्या वतीनं म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या वतीनं कारभार बघतात, तसंच सर्वसामान्य जनता म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य माणूस हा या कारभाऱ्यांना प्रश्न विचारू शकत नाही. आणि म्हणून पत्रकारितेची निर्मिती झाली. म्हणून पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील, या लोकांनी जनतेच्या या प्रतिनिधींच्या प्रश्नाला उत्तर देणं हे त्यांचं उत्तरदायित्व आहे आणि त्यांचं कर्तव्य आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पत्रकारांनी लोकप्रतिनिधींना हे प्रश्न विचारल्याचा काही फायदा होतो का, म्हणजे जनता म्हणून आम्हाला काही फायदा होतो का? तर त्याचं उत्तर आहे हो, हा फायदा होतो. कारण की पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील किंवा कोणतेही लोकप्रतिनिधी असतील, हे ज्यावेळी आपल्या वतीनं राज्याचा कारभार बघत असतात किंवा देशाचा कारभार बघत असतात, त्यावेळी ते काही निर्णय घेत असतात, काही खर्च करत असतात किंवा काही कायदे बनवत असतात. आणि त्यांनी हा केलेला खर्च असेल किंवा त्यांनी बनवलेले कायदे असतील, याबद्दल ज्यावेळी मीडिया त्यांना प्रश्न विचारते आणि हे कठीण प्रश्न जर मीडियानं लोकप्रतिनिधींना सातत्यानं विचारले तर मीडियाचा एक दबाव लोकप्रतिनिधींवर तयार होतो आणि कोणताही भ्रष्टाचार करताना किंवा लोकांच्या हिताचे नसलेले एखादे निर्णय घेताना त्यांना मीडियाची भीती सतावत राहते किंवा मीडियाला आपण काय उत्तर द्यायचं हा प्रश्न त्यांच्या मनात कायम सतावत राहतो. त्यामुळं लोकप्रतिनिधींनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरदायी असण्याची गरज आहे. म्हणजे जर पंतप्रधानांनी किंवा कोणत्याही नेत्यांनी पत्रकार परिषदच घेतली नाही किंवा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरच दिली नाही, तर ते नेमका काय कारभार करतात याबद्दलची जी पारदर्शकता आहे किंवा त्याबद्दल जनतेला पडणारे प्रश्न आहेत, हे प्रश्न पंतप्रधानांना विचारण्याचं साधनच राहत नाही. आणि त्यामुळं पंतप्रधान त्यांच्या मर्जीला जसा वाटेल तसा कारभार करत राहतात. आणि जनता माझ्या पाठीशी आहे, त्यामुळं मला काही कोणाच्या प्रश्नाची उत्तर देण्याची गरज नाहीये असा भाव त्यांच्या मनात निर्माण होतो. आणि हा भाव त्यांच्यामधल्या हुकुमशाही वृत्तीला खतपाणी घालत असतो. त्यामुळं पंतप्रधान मोदी असतील किंवा इतर कोणतेही लोकप्रतिनिधी असतील, यांनी जनतेच्या प्रति उत्तरदायी असण्याची आणि त्यांचा कारभार हा पारदर्शक ठेवण्याची गरज आहे. आता तुम्ही पंतप्रधान मोदींच्या कारभाराकडे जर बघितलं तर नरेंद्र मोदी हे जनतेला त्यांच्या मन की बात सांगतात. म्हणजे वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री बसून पंतप्रधान मोदींची मन की बात ऐकताना किंवा लोकांना घेऊन ते मन की बात ऐकतायत, नोट्स काढतायत, अशा गोष्टी तुम्ही बघितल्या असतील. किंवा मोठमोठ्या सभांमध्ये नरेंद्र मोदी मोठमोठी भाषणं करताना तुम्ही बघितल्या असतील.
पण जनतेनं त्यांना प्रश्न विचारण्याचं किंवा आपण जो ट्रस्टी म्हणून माणूस निवडून दिलाय त्या माणसाला काही प्रश्न विचारण्याचं किंवा त्याच्या कारभारामध्ये किती पारदर्शकता आहे हे बघण्याचं कोणतंही साधन सामान्य जनतेकडे नाहीये. आणि कोणत्याही लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याचं किंवा त्यांच्या कारभाराबद्दल त्यांना अकाउंटेबल धरण्याचं एकमेव साधन असतं ते म्हणजे पत्रकारिता. आणि नरेंद्र मोदींनी पत्रकार परिषदा घेण्याची परंपरा बंद केल्यामुळं जनतेच्या प्रश्नांचा मार्गच त्यांनी बंद केलाय आणि ते आपल्या उत्तरदायित्वातून पळ काढतायत असं या ठिकाणी दिसतंय. आता मोदींबद्दल होणाऱ्या या चर्चेमध्ये भाजपचे आणि मोदींचे समर्थक असं म्हणतात की मोदी कुठं पत्रकारांना टाळतात, ते तर पत्रकारांना इंटरव्ह्यू देतात. असे अनेक इंटरव्ह्यू तुम्हाला मीडियामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये बघायला मिळतील. मग ते पत्रकारांना टाळतात असं तुम्ही कसं काय म्हणू शकता? तर या भाजप समर्थकांना मला सांगायचंय की हे सगळे इंटरव्ह्यू जर तुम्ही नीटपणे बघितले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की हे सगळे इंटरव्ह्यू हे स्क्रिप्टेड होते. या पत्रकारांनी विचारलेला एकही प्रश्न हा मोदींनी त्यांच्या 10 वर्षाच्या कारभारामध्ये जे निर्णय घेतले किंवा जे कायदे बनवले त्याबद्दल त्यांना धारेवर धरणारा किंवा त्यांच्या कारभाराबद्दल किंवा त्यांच्या चुकांबद्दल त्यांना उत्तरदायी ठरवणारा नव्हता. म्हणजे तुम्ही आंबा चोखून खाता की कापून खाता, किंवा तुम्ही तुमच्या खिशामध्ये बटवा ठेवता का म्हणजे वॉलेट ठेवता का, किंवा मोदीजी तुमच्या चेहऱ्यावर एवढा ग्लो का असतो, किंवा मोदीजी तुमच्यामध्ये एवढी एनर्जी कशी येते, तुम्ही कोणतं टॉनिक पिता, अशा प्रकारच्या प्रश्नांमधून जनहिताची कोणती गोष्ट होणार आहे किंवा जनतेच्या हिताच्या कोणत्या मुद्द्याबद्दल ते मोदींना उत्तरदायी धरतात किंवा मोदींनी निर्णय का घेतला नाही याबद्दल जाब विचारतात. मग या इंटरव्ह्यू मधून किंवा या पत्रकारांशी मारलेल्या गप्पांमधून किंवा तासन तासाचे जे इंटरव्ह्यू मोदी देतात यामधून नेमकं साध्य काय होतं याबद्दलचा प्रश्न आपण मोदींना विचारण्याची गरज आहे किंवा आपल्या मीडियाला विचारण्याची गरज आहे. आता या सगळ्या गोष्टींमुळे मोदींनी इंटरव्ह्यू देण्यापेक्षा पत्रकार परिषद घेण्याची गरज आहे. कारण की इंटरव्ह्यू हा स्क्रिप्टेड असू शकतो, पण पत्रकार परिषदेमध्ये जवळपास 50-60 वेगवेगळ्या वाहिन्यांचे किंवा न्यूजपेपरचे पत्रकार येतात आणि ते समोर बसलेल्या व्यक्तीवर प्रश्नांचा भडीमार करतात, त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात आणि यातून अनेकदा अनेक नेते हे पत्रकार परिषदा अर्धवट सोडून निघून गेलेले सुद्धा तुम्ही बघितले असतील. कारण की 50-60 पत्रकारांना तुम्ही एका वेळी मॅनेज करू शकत नाही किंवा त्यांना स्क्रिप्टेड प्रश्न देऊन ते विचारायला लावू शकत नाही. आणि पत्रकार परिषदामध्ये वेगवेगळ्या चॅनलचे किंवा जे लेफ्ट विंग, राईट विंग, मध्यम मार्गी असलेल्या सगळ्या चॅनल्सचे आणि पेपरचे पत्रकार येत असतात. त्यामुळं सगळ्यांना मॅनेज करणं हे सरकारी पक्षाला शक्य होत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं भाजपच्या समर्थकांना माझं सांगणं आहे की ज्या नॉर्वेच्या महिला पत्रकार आहेत हेली लिंग, त्यांना ट्रोल करण्यापेक्षा, त्यांना शिव्या देण्यापेक्षा किंवा त्यांना पाकिस्तान आणि चीनच्या हस्तक आहेत, एजंट आहेत असं म्हणण्यापेक्षा नरेंद्र मोदी पत्रकार परिषदा का घेत नाहीत आणि पत्रकारांच्या प्रश्नांपासून का पळ काढतात हे नरेंद्र मोदींना आणि भाजपला विचारण्याची गरज आहे. आता हेलिलिंग यांच्या प्रश्नामध्ये एका इंडेक्सचा उल्लेख आला होता. तो इंडेक्स म्हणजे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स. आता हा इंडेक्स काय आहे तर हा इंडेक्स फ्रान्समधून प्रकाशित होतो आणि या इंडेक्सनुसार कोणत्या देशामध्ये पत्रकारांना किती स्वातंत्र्य हे सांगितलं जातं किंवा ज्या देशांमध्ये पत्रकारांना जास्त स्वातंत्र्य आहे त्यांची रँकिंग ही वरची असते. आणि या रँकिंग मध्ये नॉर्वे हा क्रमांक 1 चा देश आहे. म्हणजे तिथं पत्रकारांना जगभरातलं सर्वात जास्त स्वातंत्र्य आहे असं या इंडेक्सचं म्हणणं आहे आणि हा इंडेक्स अतिशय रेप्युटेड मानला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यामध्ये भारताची रँकिंग काय आहे, तर यामध्ये भारताची रँकिंग ही 157वी आहे. म्हणजे 180 देशाच्या या रिपोर्टमध्ये भारताची रँकिंग ही 157वी असणं म्हणजे भारताच्या मीडियाची अवस्था काय हे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. भाजपच्या समर्थकांना आणखी झोमणारी एक गोष्ट सांगतो की आपला शेजारी असलेला पाकिस्तान असेल किंवा नेपाळ असेल या देशांची रँकिंग सुद्धा आपल्यापेक्षा चांगली आहे. म्हणजे पाकिस्तान मधला मीडिया ज्याला तिथली आर्मी ही सेन्सॉर करते तो मीडिया सुद्धा आपल्या मीडियापेक्षा चांगल्या परिस्थितीत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे यातून आपला मीडिया हा किती दबावाखाली आहे किंवा आपला मीडिया किती विकला गेलाय हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता या रिपोर्ट बद्दल मोदींचे समर्थक किंवा भाजपचे समर्थक हे कायम असं म्हणत असतात
की हे रिपोर्ट म्हणजे युरोपियन देश काढतात आणि हे युरोपियन देश भारतावर जळतात किंवा भारताच्या विकासावर जळतात, म्हणून ते देश भारताची रँकिंग ही खाली ठेवत असतात. तर असं अजिबात नाहीये. म्हणजे हे रिपोर्ट हे जगभरातले सगळ्यात विश्वासार्ह रिपोर्ट म्हणून ओळखले जातात. यामध्ये कोणतीही हेराफेरी होत नाही किंवा अशी हेराफेरी झाल्याचं आतापर्यंत तरी समोर आलेलं नाहीये किंवा कोणी पुराव्यासहित ती गोष्ट समोर आणलेली नाहीये. त्यामुळे कोणत्या तरी रिपोर्टला नावं ठेवण्यापेक्षा आपल्या देशातला मीडिया कसा सुधारेल, तो कसा तटस्थ होईल किंवा तो जनतेच्या वतीनं सरकारला कसे प्रश्न विचारेल, हे आपण बघितलं पाहिजे. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर किंवा ही सगळी रँकिंग बघितल्यानंतर नरेंद्र मोदींनी पत्रकार परिषद घ्यावी असं तुम्हाला वाटतं का? हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.